भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी जागतिक स्तरावर महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. अंतराळ तंत्रज्ञान, भारतात जे स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात जे प्रमुख यश मिळालंय त्याची माहिती द्या. विशेषतः मागच्या 10 वर्षात जर तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी होत आहेत. भारत हा जगातली आज एक अवकाश क्षेत्रातली महासत्ता बनलेला आहे. सो त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. पण इथे प्रश्नाचे 2 पार्ट आहेत. पहिला जो पार्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांनी जागतिक स्तरावर महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. आता या वर्षीच तुमच्या लक्षात असेल सुनीता विलियम्स ज्या भारतीय वंशाच्या आहेत आणि शुभांशु शुक्ला, ठीक आहे. सो यांची नावं, काही नावं तरी लिहिणं तुम्ही अपेक्षित आहेत. सो प्लीज मेक शुअर दॅट फक्त विक्रम साराभाई आणि जे जुने शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम तेवढीच नावं माहीत असून चालणार नाहीये. तुम्हाला काही नवीन नावं जे आत्ता वर्किंग शास्त्रज्ञ आहेत त्यांची नावं सुद्धा माहीत पाहिजेत. विशेषतः जर तुम्ही अक्षय कुमारचा मिशन मंगळयान पिक्चर बघितला असेल, पिक्चर संपल्यानंतर सगळ्या शास्त्रज्ञांची नावं दिलेली त्यांनी. सो त्यातली 2-3 नावं तरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. So again in introduction you can write ki how Indian scientists or technicians has make nation a proud. तर हे लिहू शकताय. इथे फक्त शाहरुख खानचं नाव लिहून चालणार नाही. स्वदेश मधल्या काही रिअल सायंटिस्टची नावं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ऍटलिस्ट बाकीचे सगळ्यांची नावं नसतील लक्षात तर जे इस्रोचे डायरेक्टर आहेत त्यांची 2-3 नावं लिहिली. मंगळयानचे जे मिशन डायरेक्टर होते त्यांचं नाव लिहिलं, दॅट विल बी सफिशियंट. किंवा DRDOचे जे प्रमुख असतील. आता हा प्रश्न जेव्हा कधी येईल त्या वर्षीचे जे डायरेक्टर आहेत त्यांची नावं तुम्ही लिहू शकता. क्लिअर विथ दिस? सो दिस इज युअर होमवर्क नंबर 1 फॉर टुडे. इस्रोचे डायरेक्टर कोण आहेत सध्या, DRDOचे डायरेक्टर कोण आहेत, ओके. त्याच्यानंतर CSIR काय आहे, एनीवन? इंडस्ट्रियल रिसर्च, ठीक आहे. वेगवेगळ्या बॉडीज असतात. ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च. सो थोड्या शास्त्रज्ञांची नावं. आणि जर काहीच नसेल येत, समजा असं होत असेल की काही एखादं पण नाव नाही आठवते तर जुने शास्त्रज्ञ लिहिलं तरी चालेल. एवढी तरी नावं लिहू शकता. डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी बाबा, MS स्वामीनाथन असतील, APJ अब्दुल कलाम सर असतील, ठीक आहे. K शिवन काका आपले गणित, केविन, पण ते भारताचे थोडी आहेत. मला पण नाही माहिती, मी क्रॉस चेक करतो. मला नाही वाटत ते भारताचे आहेत, भारतीय वंशाचे वगैरे असतील. किंवा सुंदर पिचाई, ठीक आहे. यांची नावं तुम्ही लिहू शकता. आपल्याला भारताबद्दल लिहायचं आहे, लक्षात घ्या. येस, रघुनाथ माशेलकर आहेत, सुब्रमण्यम, येस, आणि जयंत नारळीकर आहेत ज्यांचा आत्ताच मृत्यू झाला दुर्दैवाने. सो मराठी नावं सुद्धा लिहू शकता. व्हेरी गुड. आय एम हॅपी की तुम्हाला माहिती आहेत नावं, ठीक आहे. सो हे झालं इंट्रो मध्ये. आता मेजर क्वेश्चन कशाबद्दल आहे की इंडियाच्या अचिव्हमेंट्स इन स्पेस टेक्नॉलॉजी. सो थोडंसं फॅक्च्युअल, MPSCचा पेपर आहे तो थोडं फॅक्च्युअल लिहू शकताय. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969. मॅडम, ठीक आहे. आधी क्रॉस चेक करा, सगळ्यांना डिस्टर्ब होईल ना, नाहीतर सगळे आता कन्फ्युज होतील. 75 होतं का 69 होतं. ओव्हर कॉन्फिडन्स खूप घातक आहे. कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना. त्यानंतर पहिला जो आपला सॅटेलाइट आहे आर्यभट्ट, 19 एप्रिल 1975 भारताचा पहिला सॅटेलाइट. त्याच्यानंतर 1980 पहिला भारतातून लॉन्च केलेला सॅटेलाइट. सो पहिलं स्वदेशी रॉकेट लॉन्चर ज्याच्यातून तुम्ही रोहिणी हा सॅटेलाइट लॉन्च केला होता. हे झालं सगळं जुनं. सो सगळं फक्त जुनं लिहून चालणार नाही. आत्ता मागच्या 8-10 वर्षात काय झालं ते लिहिणं अपेक्षित आहे. सो सगळ्यात पहिला मंगळयान, चंद्रयान, गगनयान, आदित्य L1 हे सगळे मिशन आपण काय करतोय, सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातले बाकी सगळे झालेत सक्सेसफुल. गगनयान आता या वर्षी होईल असं वाटतंय, ठीक आहे. त्याचप्रमाणे रेकॉर्ड सॅटेलाइट लॉन्चेस एकाच वेळेला मी तुम्हाला सांगितलं 103 का 104 क्रॉस चेक करा एकदा नंबर. एका वेळेला 104 सॅटेलाइट भारताने लॉन्च करून एक जागतिक विक्रम केला होता. एका सिंगल लॉन्च मध्ये 104 सॅटेलाइट
PSLV ने लॉन्च केले होते. सो आपल्याकडे फक्त सॅटेलाइटच चांगल्या क्वालिटीचे आहेत असं नाहीये, तर लॉन्च व्हेकल सुद्धा आपण तेवढे खतरनाक किंवा ऍडव्हान्स लॉन्च व्हेकल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय SSLV काय शिकवलंय, हे सगळ्या बॅचेसला शिकवलंय, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि दुसरं काय सांगितलं होतं, RLV काय रियुजेबल लॉन्च व्हेकल. हे सगळं तुम्ही लिहू शकताय. तसंच इंडियानी स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम सुद्धा डेव्हलप केलेली आहे, नाविक, किंवा तिचं दुसरं नाव काय आहे IRNSS. जशी अमेरिकेची GPS सिस्टम आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, तसंच भारताने स्वतःची नाविक प्रणाली किंवा इंडियन रिजनल सॅटेलाइट नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम लॉन्च केलेलं आहे. ओके. दुसरं क्रायोजेनिक फ्युएल्स, पुढचा टॉपिक आहे किंवा पुढचं अचीवमेंट आहे क्रायोजेनिक फ्युएल्स. अति शीत तापमानावर वापरू शकताय आणि अत्यंत कार्यक्षम असं इंधन, ज्याला आपण क्रायोजेनिक शब्द आहे. आता याला मराठी प्रतिशब्द मला नाही सापडलाय, सो तुम्ही क्रायोजेनिक लिहिलं तरी चालणार आहे. ओके. तसंच भारताने स्वतःचं अवकाश स्थानक लॉन्च करण्याची सुरुवात केलेली आहे. 2028 किंवा 27 मध्ये त्याचं पहिलं मॉड्यूल आपण लॉन्च करणार आहोत. सो येत्या 10 वर्षामध्ये भारतीय अवकाश स्थानक हे आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. ॲस्ट्रोसॅट नावाचा एक सॅटेलाइट लॉन्च केलाय, जो स्पेस मध्ये एका दुर्बिणीसारखं किंवा टेलिस्कोप सारखं काम करणार आहे. सो स्पेस ऑब्झर्वेटरी म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतोय निरीक्षण शाळा किंवा वेधशाळा सुद्धा म्हटलं जातं. सो आतापर्यंत आपण जमिनीवरून टेलिस्कोप वापरत होतो, पण आता जसा अमेरिकेने किंवा नासानी त्यांचा जेम्स वेब टेलिस्कोप ऐकलंय नाव, तसंच भारताने सुद्धा आपला ॲस्ट्रोसॅट नावाची जी दुर्बीण आहे, टेलिस्कोप आहे, ती अवकाशात लॉन्च केली आहे. काय 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 हबल भारताचा नव्हता, नासाचा होता, तो आता आउटडेटेड झाला. त्याला बदलण्यासाठी नासाने नवीन टेलिस्कोप लॉन्च केलाय जेम्स वेब नावाने. आणि जसा नासाचा जेम्स वेब आहे, तसंच भारताने आपली एक स्पेस ऑब्झर्वेटरी लॉन्च केली आहे, त्याचं नाव काय आहे ॲस्ट्रोसॅट. ओके. आदित्य L1 मिशन, फक्त ग्रहांबद्दलच भारत संशोधन करत नाहीये, तर सूर्याचा जो लॅग्रांजे पॉइंट ऐकलाय, ओके, तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय लॅग्रांजे पॉइंट काय असतं. सो आदित्य L1 मिशन भारताचं पहिलं सोलार ऑब्झर्वेटरी मिशन. म्हणजे काय, सूर्य विश्लेषण किंवा सूर्याचं अन्वेषण करण्यासाठी आपण जो सॅटेलाइट पाठवलाय त्याचं नाव आहे आदित्य L1 मिशन. कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकताय, जागतिक इतर देश जे आहेत अमेरिका, रशिया, चायना, त्यांच्या तोडीस तोड भारत काय करत आहे, आज अवकाश तंत्रज्ञानात झेप घेत आहे. आणि इथे मी तुम्हाला 2-3 शब्द सांगितले होते. भारतीय अवकाश कार्यक्रम 3 शब्दांनी ओळखला जातोय. कोणकोणते होते, सातत्य, कार्यक्षमता आणि नाविन्य, इनोव्हेशन. व्हेरी गुड. सो हे तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकताय. कॉस्ट इफेक्टिव्ह, दॅट इज कार्यक्षमता, मिनिमम इनपुट मॅक्झिमम आउटपुट. ठीक आहे. सो भारताचा किंवा इस्रोचा जो कार्यक्रम आहे तो 3 शब्दांनी ओळखला जातोय, सातत्य, कार्यक्षमता आणि नाविन्य. सो हे सगळं तुम्ही लिहू शकता. आणि खाली लिहू शकताय की इस्रो फक्त नवीन नवीन स्पेस प्रोग्रामच लॉन्च करताय असं नाही, तर त्याचा वापर सामान्य लोकांच्या डेव्हलपमेंट किंवा भारताला विकसित करण्यासाठी करताय. आणि भारताची मान जगामध्ये थोडंसं, हे बघा परत सांगतोय, कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन थोडंसं भावनिक लिहिण्याचा प्रयत्न करा, विशेषतः असे जे प्रश्न आहेत. आता टेक्नॉलॉजी हा विषय असेल, तुम्ही म्हणाल सर इथे भावनांना कुठे स्थान आहे, पण विचार करा, तुम्हाला जर प्रश्न असा आहे की भारतातल्या अचीवमेंट सांगा कुठल्याही टेक्नॉलॉजी मधल्या, मग कन्क्लुजन कधी निगेटिव्ह लिहायचं नाही. कन्क्लुजन मध्ये तुम्ही पॉझिटिव्हलीच लिहिणं अपेक्षित आहे की इस्रो काय करतंय, संपूर्ण जगामध्ये भारताची मान उंचावत आहे. कळतंय?
ओके, सो हे तुम्ही लिहू शकताय.